करूयात सुरुवातीला. येस विशालजी, क्राऊड बघून माहोल बघून अर्थात मीही नर्वस झालोय, कारण लाडक्या भावांची संख्या कमी आहे, बहिणींची संख्या ठिकाणी आहे. बरं, तुम्ही पाहिलं असेल जगामध्ये एवढ्या रंगाच्या साड्या आहेत हे आजच कळलं मला. सुरुवातीला माहोल बघून कसं वाटतं विशालजी, काय सांगाल? मला माझा आवाज येतोय का? खाली बसा, खाली बसा. मला माझ्या घरी आल्यासारखं वाटतंय. गावाकडे जायला जमलं नाही मला. मी सांगलीमध्ये माझं देवीगिरी निघाव, पण आता मी इथं बऱ्याच जण जे आपले मोठे सगळी लोक भाषण देत होते, सांगत होते आपल्याला, मी खाली बसून ऐकत होतो. मला खालीच बसावं असं वाटत होतं. सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला तुमच्यातलं होता आलं थोडा वेळ का होईना तिथे, त्यामुळं खूप भारी वाटलं. आणि आज राहुलजी आणि निवृत्तीजी यांनी आम्हाला इथं बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. मुळात बोलवलं म्हणजे हे देवानं बोलवणं घडवून आणले असं मला वाटतं. म्हणजे मी पांडुरंगाला खूप मानतो. माझी आई वारकरी संप्रदायातून, त्यामुळे माऊलींमुळे हे जे काय सगळं आहे, त्यामुळे रायाही मला विठुरायाच्यावरूनच राया मिळाला आहे. आणि आज म्हसोबा देवाने मला मंजिरीला आम्हाला इथं बोलावणं केलं म्हणून आम्ही आलो. तर एकदा आवाज मला बघायचा आहे तुमचा किती आहे, ठीक आहे? म्हसोबाच्या नावानं सांग भलं, ज्योतिबाच्या नावानं सांग भलं, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर. वा 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 वा. म्हणजे आम्ही काल रात्री 1-2 वाजेपर्यंत शूट करत होतो. सकाळी ट्रॅव्हल करून इथंपर्यंत पोचलो. इकडे एक इव्हेंट केला पुण्यामध्ये अजून एक, आणि इथं आल्यानंतर आता या आवाजाने परत एकदा एनर्जी आले. चला अजून इथे मी 24 तास अजून काम करू शकतो, एवढी तुम्ही एनर्जी दिली. आमच्या मालिकेवरती, सॉरी आमच्या चुकीचं बोललो, आपल्या मालिकेवरती येड लागलं प्रेमाचं, या मालिकेवरती तुम्ही सर्वांनी खूप प्रेम दिले. राया मंजिरीवरती खूप प्रेम मिळाले. हे असंच प्रेम देत राहा, कारण तुमच्या प्रेमाशिवाय आई शपथ सांगतो आम्ही काहीच नाही, आहे ना? त्यामुळे प्रेम देत राहा, मालिका बघत राहा. रायाजी, काही प्रश्न आलेले आहेत की रायाजी काही प्रश्न आलेत, म्हणजे मालिकेच्याच रिगार्डिंग ते प्रश्न आहेत. तर राया, अखेर मिस फायरच्या प्रेमात आपण पडलेला आहात आणि आता तिच्यासाठी तुम्ही काही करू शकता हे सर्व पाहतायत. पण टीव्हीवरती प्रोमोमध्ये आम्ही पाहतोय की अंकुश अबोली आणि अर्थात ह्या सर्वांचा काहीतरी प्लॅनिंग दिसतोय, काहीतरी कट शिजतोय. तर नेमकं काय बघायला मिळणार आहे आम्हाला, ही थोडी उत्सुकता आहे. ते मिस फायर असल्यावर मी जास्त बोलणार नाही. मिस फायर सांगा. मिस फायर, मिस फायर बोला. खरं तर तुम्ही प्रोमोमध्ये पण सगळ्यात आधी तर नमस्कार. जरा मोठा आवाज येऊ दे, पुण्याची मी, हा काय म्हणेल मला? नमस्कार. प्रोमोमध्ये पण मी खरं तर काहीच बोलत नाहीये, फक्त माझा हात बोलतोय जयच्या गालावर. त्यामुळे आता इतके दिवस मंजिरी त्याचा जो काही जाच आहे तो सहन करत आली आहे. खरं तर मंजिरीची जीजी ही तिची सासू आहे, पण जीजी तिच्याशी चांगली आहे, तिचा जाच नाही आहे तिला. आणि हा राया तिला प्रत्येक वेळेस जयपासून वाचवतो, आणि जय किती त्रास देतोय मला, किती पळवलं त्याने, तुम्ही बघितलं असेल या आठवड्यात. हॉस्पिटलपासून ते मंदिरापर्यंत पळतच होते मी. पण आता अखेर आबोलीच्या मदतीने आणि अंकुश सरांच्या मदतीने आम्ही काय करतोय हे बघण्यासाठी तर तुम्हाला मालिकाच बघावी लागेल. पण मी काय शेवटी करणार आहे मस्त तुम्ही प्रोमोमध्ये पाहिलंय, म्हणूनच तो आला नाही आज घाबरून. तो आज जेलमध्ये, नेहमी आम्हाला जेलमध्ये टाकत असतो, आज तो, अरे शिट बोलून टाकलं मी, अरे रे रे रे. पण काही नाही, तुमचं हे प्रेम असंच कायम आमच्यावर असतं. तेवढं कट करा. नाही, चालेल चालेल चालेल, तेवढं चालेल. माझी आई मला घरी असताना बऱ्याचदा विचारते, का हे इथेच थांबवलं त्यांनी, आता उद्या काय होणार आहे? तर मी तिला बिनधास्त सांगू शकते, तर ह्या माझ्या आई माऊलीच आहेत सगळ्या इथे. त्यामुळे माझा पूर्ण विश्वास आहे, मी सांगितलं जरी तरी ते तिथपर्यंत, जय पोलीस स्टेशनपर्यंत कसा पोहोचणार आहे हे बघण्यासाठी त्या नक्की मालिका बघणार आहेत. वा, धन्यवाद, जोरदार टाळ्या. सगळ्यात महत्त्वाचं, रायानं मिस फायरला प्रपोज केलेलं आहे. हां, त्यामुळे मिस फायर नाही म्हणल्या, पण तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे. पोराला चांगली सून भेटली पाहिजे. आशीर्वाद येणार ना? हा, आशीर्वाद येणार का? झालं, जमलं. आता मग पुढच्या मालिकेत आता बघा सगळे ऐकतायत, मालिकेत डायरेक्ट मिस फायर मला हो म्हणणार आहे असं मला वाटतंय. मी खुश. म्हसोबाचा आशीर्वाद आहे, तुमचा आशीर्वाद आहे, मग संपला विषय. खूप खूप धन्यवाद. आणि हा जो प्रेमळ संवाद तुम्ही साधलेला आहे, होकार आहे की नाही आहे हे मंजिरी खूपच कन्फ्युजन मध्ये बाबा. नाही तर आमच्याकडे पुजारी पण आहे तिकडे.
नाही, पण आता जसं जीजी माझ्या मागे लागली आहे मालिकेत की नाही राया खरंच खूप चांगला मुलगा आहे, तू कर त्याच्याशी लग्न कर. नाना आहेत, रुजुता आहे, सगळे रायाच्या बाजूने आहेत आणि मी एकटी पडले. त्यामुळे मला कन्फ्युजन होतं. तर तुम्हीच सांगा काय करावं मंजिरीने, हो म्हणावं की. बरं एक काम करूया आपण, मालिकेत मंजिरी जेव्हा हो म्हणेल तेव्हा हो म्हणेलच, पण मंजिरीच्या वतीने तुम्ही आत्ता रायाला जोरदार हो म्हणा, ठीक आहे? आहेर गुगल पेला स्वीकारले जातील. आत्तापुरता हाच हो स्वीकार तू. क्या बात आहे. थँक्यू चालेल, तोपर्यंत मी ह्या होवरती जगेन आणि एनर्जीने तुला अजून माझं प्रेम सांगण्याचा प्रयत्न करेन.